माझं नाव प्रयाग विक्रम भोसले. आत्ता रिपीट देतोय मी. आता उद्या पेपर आहे. आधी फिजिक्सची लय भीती होती. हिरवे सरांनी घेतलं. आधी फोबिया होता फिजिक्सचा, काहीच जमत नव्हतं. हिरवे सरांनी घेतलं. आधीपासून एका महिन्यात माझं फिजिक्स बऱ्यापैकी कव्हर करून घेतलं. एक 20 ते 22 टॉपिक घेतले त्यांनी. आता मी बाहेरनं आलेलो आहे. संजय गोडावत अकॅडमीमध्ये होतो मी तिथनं तिथं गेलेलो कोल्हापूरला. तिथनं मी माघारी साताऱ्यात आलोय. तर साताऱ्यात पण आपल्याकडे एक क्लास आहे की चांगलं शिकवू शकतोय. आता साताऱ्यामध्ये असं चाललंय की नुसतं शिकवायचं काय प्रॅक्टिस वगैरे घेत नाहीत, किंवा प्रॅक्टिस घेतलं तरी त्यांना पोरांना कळलंय का नाही ते कळत नाही शिक्षकांना, किंवा पोरांना कळलंय का नाही त्या क्लासवाल्यांना काही घेणं देणं नसते. सरांचं चांगलं आहे की पोरांना कळतंय का नाही ते पण बघतात, क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतात, फ्रेंडली वातावरणामध्ये घेतात. मला सरांकडे आल्यापासून खूप फायदा झाला. मुलांच्या बरोबर एकदम फ्रेंडली वागतात, फ्रेंडली वातावरणामध्ये शिकवतात आणि असं अजिबात प्रेशर देत नाहीत त्यांना की हे झालंच पाहिजे, आणि नीट समजून सांगतात. टीचिंग एक नंबर आहे सरांचं. चांगलं समजून सांगतात. एक्झाम्पल्स पण असे डेली लाईफ मधले देतात. मुलांना समजेल असं सांगतात. आता लातूरला वगैरे जाणारी मुलं आहेत, ती एवढ्या लांब जाऊन पण त्यांना काही फायदा होत नाही. तिकडे जातात 4-5 हजार पोरं, त्यातली लागतात 100-150 पोरं. 4-5 हजार मधली 100-150 लागण्यापेक्षा इथं 50 मधली 20-30 लागली तर चांगलं आहे ना. तिथं एवढी लांब जाण्यापेक्षा इथल्या जवळ क्लास आहे आपल्याकडं. आता नीटची तयारी तुम्ही करणार असाल तर नीटच्या तयारीसाठी आधी फक्त सरांनी जसं सांगितलंय तसं करायचं. NCERT आधी पूर्ण क्लिअर करायची सरांकडनं. नंतर मग प्रॅक्टिस. NCERT आधी पूर्ण क्लिअर केली की मग बाकीच्या मॉडेलकडे जायचं. फिंगर टिप्स झालं, DC पांडे झालं, परत अजून कुठले असतील तुम्ही वापरणार असाल ते. आधी NCERT क्लिअर करायची, मग बाकीचे मॉड्यूल्सकडे जायचं. तुम्ही कुठल्याही अकॅडमीला असला तरी सर सांगतील त्याच्यानुसार तुम्ही काय केलं तर होऊ शकतं तुमचं. ऑल द वे सगळ्यांना पुढच्या जनरेशनसाठी. थँक्यू.